ओम श्री परमात्मने नमः। अथैकादशोऽध्यायः। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वं योक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतामः। आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील 11वा अध्याय पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग। श्लोक संख्या 55। आपण पाहिलं 10व्या अध्यायामध्ये विभूती योग होता, त्याच्यामध्ये भगवंतांची अनेक विभूती आपण पाहिल्या आणि या संपूर्ण सृष्टीचं आदी कारण हे भगवंतच आहे हे आपण पाहिलं। भगवंतांच्या एवढ्या विभूतींचं दर्शन भगवंतांच्या मुखातून घेतल्यानंतर, श्रवण केल्यानंतर अर्जुनाला खूप आनंद झाला आणि त्याची उत्सुकता आणि वाढली। तो भगवंताला म्हणाला, भगवंत, माझी एक इच्छा आहे, मला विराट स्वरूप आपलं पाहायचं आहे, तेवढी इच्छा माझी पूर्ण करा। आता अर्जुन म्हणजे भगवंतांचा सखा, अतिशय आवडता भक्त, लाडका भक्त। मग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं। विश्वरूप म्हणजेच विराट स्वरूप। आता हे विराट स्वरूप बघण्यासाठी आपल्या साध्या चर्मचक्षूंचा काही उपयोग नसतो। आपण आकाशातील ग्रहगोर तारे बघताना सुद्धा आपण दुर्बिणीचा वापर करतो। गुरु ग्रह बघायचा असेल, शनी ग्रह बघायचा असेल तरी सुद्धा आपण दुर्बीण वापरतो। मैदानातील सामने बघायचे असेल तर आपण द्विभिंग जी दुर्बीण असते ती आपण वापरतो। एवढंच कशाला, 2 फुटावरचं जरी आपल्याला बारीक काही बघायचं असेल तर आपण चष्मा वापरतो। म्हणून या साध्या डोळ्यांनी भगवंतांचं विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिसणार नाही, म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली। आता अशीच दिव्य दृष्टी व्यास महर्षींनी धृतराष्ट्राला देऊ केली होती। कारण धृतराष्ट्र आंधळा, त्याला युद्धावर चाललेलं जर काय बघायचं असेल तर ते पाहता यावं म्हणून व्यास महर्षींनी त्याला सांगितलं होतं, मी तुला दिव्य दृष्टी देतो। पण धृतराष्ट्र म्हणाला, नको बाबा, मी आयुष्यभर आंधळा म्हणून मी काढलेला आहे आणि आता शेवटच्या क्षणात, शेवटच्या काही दिवसामध्ये मला ही या दिव्य दृष्टीचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा ही दिव्य दृष्टी तू संजयाला दे। म्हणून मग व्यास महर्षींनी संजयाला ही दिव्य दृष्टी दिली आणि त्यामुळंच कुरुक्षेत्रावर चाललेलं युद्धाचं वर्णन आणि भगवंतांचं विराट स्वरूप संजय धृतराष्ट्रांना सांगू शकला। तर दिव्य दृष्टी दिल्यानंतर भगवंतांनी आपलं विराट स्वरूप प्रकट केलं। एवढं प्रचंड रूप, हजारो सूर्य आकाशात तळपावे एवढा तेजस्वी प्रकाश पसरलेला, अनंत मुख असलेलं ते दिव्य स्वरूप, अनेक ऐश्वर्याने नटलेलं, त्याला अनेक पोट होती, अनेक बाहू होते, अनेक बाहूंच्या हातांमध्ये त्यांच्या शस्त्र होती, अनेक डोळे होते आणि संपूर्ण शरीर असं चहूबाजूंनी अनेक रूपांनी वेढलेलं अर्जुनाने पाहिलं। भयानक दाढा आणि त्या दाढेमध्ये कौरवांचं सैन्य अडकलेलं होतं। भीष्म, द्रोण यासारखे महायोद्धे त्या दाढेमध्ये अडकलेले, भगवंतांच्या दाढेमध्ये अडकलेले ते अर्जुनाने बघितले
अनेक रथ गज अश्व भगवंतांच्या मुखात तोंडात जात आहेत हे अर्जुनाने बघितलं. त्यांच्या मुखातून असंख्य ज्वाळा बाहेर पडतायत हेही पाहिलं. आणि त्या भगवंतांच्या शरीरामध्ये अनेक ऋषींचे समुदाय, अनेक संतांचे समुदाय, अनेक सज्जनांचे भक्तांचे समुदाय या अर्जुनाने त्या भगवंतांच्या शरीरामध्ये पाहिले. या भगवंतांनी अनेक अलंकार धारण केलेले होते, अनेक शस्त्र हातामध्ये घेतलेली होती, मोठे मोठे दात असे भगवंतांचे पाहिल्यानंतर अर्जुन क्षणभर घाबरला. एवढा धनुर्धर असून देखील हे भगवंतांचं विश्वरूप पाहून, विराट स्वरूप पाहून अर्जुन अतिशय घाबरला. आणि तो म्हणाला, भगवंता बस बस बस, मला आता यापुढे तुझं विश्वरूप बघण्याची ताकदच माझ्या शरीरामध्ये नाहीये. मला अत्यंत भीती वाटते. तुम्ही तुमचं आपलं चतुर्भुज रूप जे आहे तेच मला तुम्ही दाखवा. तर असं हे विराट स्वरूप भगवंतांनी फक्त आणि फक्त अर्जुनालाच दाखवलेलं आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला काय मार्गदर्शन करतात ते आपण पाहूया. ओम शांती शांती शांती.